श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम स्वामी भक्तांना माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मी तुम्हाला आध्यात्मिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, ती तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचावी एवढी नम्र विनंती आहे. तुम्हालाही कोणत्याविषयी आध्यात्मिक माहितीविषयी जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की तो विषय सांगा. मी त्यावर नक्की बोलेन. मी नक्की तुमच्यापर्यंत आध्यात्मिक माहिती पोहोचवायचा प्रयत्न करेन. थँक्यू. तर आज मी माहिती सांगतोय नवरात्रीविषयी. आता आपण बघतो की बऱ्याच वेळा घरामध्ये घट बसतात. घट बसतात म्हणजे काय, तर पहिल्यांदा ते मी तुम्हाला सांगतो. घट बसतात म्हणजे आपण आपल्या रानामध्ये जातो, माती आणतो, एक पत्रावळी घेतो, आपल्या देवघरापाशी त्यात 7 प्रकारचे धान्य टाकून रोज थोडं थोडं पाणी टाकतो. किंवा कधी कधी काही लोक पाणीही टाकत नाहीत, थोडंफार भिजण्यापुरतं पाणी टाकतात. मग याला घट असं म्हणतात. मग हे का करावं? काही जण म्हणतील देवाचं असतं. हो, मला मान्य आहे ते देवाचं असतं, केलं पाहिजे. पण आपण जर वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर जे लोक देवाला मानत नाहीत त्यांच्यासाठी मी सांगतो. पूर्वीची लोक अति हुशार होती. देवाचं असतं ते करावं लागतं, त्याच्यावर माझा विश्वास आहेच. पण पूर्वीची लोक एवढी हुशार होती की ते काय करायचे की आपल्या रानामध्ये जायचे, माती घेऊन यायचे आणि सगळ्यात कमी उजेड प्रकाश येणारं स्थान म्हणजे आपलं स्वयंपाकगृह. आणि प्रत्येकाचं देवघर शक्यतो स्वयंपाकघरात असतं. मग देवघरापाशी ती का, तर लहान मुलं वगैरे देवघरापाशी जात नाहीत, त्याला धरायला जात नाहीत, म्हणून ते देवघरापाशी ठेवत. त्यामध्ये आपल्या रानातली माती टाकत, 7 प्रकारचे धान्य टाकत. मग ते धान्य जेव्हा टाकतील तेव्हा ते धान्य टाकल्यानंतर ते कमी सूर्यप्रकाशात कमी पाण्यामध्ये उगवून येत आणि आपल्या रानातील जी माती असेल तिचं निरीक्षण करत आणि जे धान्य त्या घटामध्ये उंच उगवून आलंय, उंचपर्यंत उगवलंय, अशा धान्याची ती लागवड आपल्या रानामध्ये करत. आणि अशीच प्रथा पुढे चालत राहिली. आणि आता आपण फक्त एवढंच करतो की दुसरीकडून कुठेतरी माती आणतो. पण पूर्वजांचा आपला हा हेतू होता की आपल्या रानामध्ये कोणत्या प्रकारची माती आहे, कशात आहे, आपल्या मातीला कोणतं धान्य उंच येतंय, कमी कमी ऊन, कमी पाणी, यामध्ये जे चांगलं धान्य येईल ते आपल्या रानामध्ये पेरायचे. जर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला काही शंका असतील तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी सोडवायचा प्रयत्न नक्की करेन. पुढचा व्हिडिओ येतोपर्यंत धन्यवाद. सगळ्यांना शेअर करा, ही माहिती सर्वांपर्यंत पोचवा. थँक्यू.